दुधी हलवा तुम्ही सगळेच जण खात असाल, पण कधी अशी मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारी दुधीची वडी खाल्ली आहे का? आज मी तुम्हाला दुधीची वडी दाखवणार आहे, तेही फक्त 3 पदार्थ वापरून. अजिबात यामध्ये आपण खव्याचा वापर न करता ही इतकी मस्त वडी बनवणार आहोत. या एकाच रेसिपीपासून तुम्ही दुधी हलवा सुद्धा बनवू शकता आणि अशा मस्त मऊ लुसलुशीत दुधीच्या वड्या सुद्धा बनवू शकता. विशेष म्हणजे या वड्या बनवण्यासाठी आपल्याला फार वेळ सुद्धा लागत नाही. 15 ते 20 मिनिटात लगेचच ह्या वड्या बनवून तयार होतात. चला तर मग लगेचच पाहूया मऊ लुसलुशीत दुधीच्या वड्या कशा बनवायच्या. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. दुधीची बर्फी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो एवढा दुधी भोपळा घेतला आहे. स्वच्छ धुवून आणि पुसून हा दुधी भोपळा घ्यायचा. इथे बघू शकता, असं नख जर त्याला रोवून बघितलं तर लगेच ते आतमध्ये जातं, म्हणजे दुधी भोपळा हा कोवळा आहे. अगदी मस्त कोवळा मऊ लुसलुशीत दुधी भोपळा घेतल्यामुळे लगेचच तो शिजला जातो, फार वेळ लागत नाही आणि त्यामध्ये बियांचं प्रमाण सुद्धा कमी असतं. जून बिया नसतात, त्यामुळे त्या आपण नाही काढल्या तरी देखील चालेल. आता हा दुधी आपल्याला दोन्ही साईडून असा देठाकडचा भाग आणि खालचा भाग काढून घ्यायचा आहे. जर तुम्हाला असा कोवळा दुधी भोपळा मिळाला नाही तर एखाद्या पिलरने अशी सालं तुम्ही ह्याची काढून घेऊ शकता. इथे बघू शकता किती कोवळी सालं आहेत, त्यामुळे आज मी या दुधी भोपळ्याची सालं काढणार नाहीये, याचा सुद्धा मी वापर करणार आहे. त्यामुळे या दुधी भोपळ्याचे फक्त मी सुरीने असे काप करून घेणार आहे. फार छोटे किंवा मोठे सुद्धा काप करायचे नाही, मध्यम आकाराचे असे काप करायचे, म्हणजे आपल्याला दुधी भोपळा किसायला बरा पडतो. आता एक एक करून हा दुधी भोपळा मी किसणीवर किसून घेणार आहे. किसणीचे जे मोठे छिद्र असतात त्यानेच आपल्याला हा किसून घ्यायचा आहे. खूप लहान छिद्र असलेल्या किसणीने तुम्ही किसून घेतलात तर मग काय होतं, दुधी भोपळ्याला भरपूर असं पाणी सुटतं आणि जास्त वेळ आपल्याला दुधी भोपळा शिजवायला लागतो. त्यामुळे असा मोठे छिद्र असलेल्याच किसणीने आपल्याला किसून घ्यायचं आहे. इथे मी संपूर्ण अर्धा किलो दुधी किसून घेतलं आहे. बघू शकता, दुधी किसल्यावर सुद्धा याला जरा सुद्धा पाणी सुटलेलं नाही. आता गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये एक मोठा चमचा भरून साजूक तूप आपल्याला घालायचं आहे. साजूक तूप नसेल आवडत तर डालड्याचा सुद्धा वापर करू शकता. तूप चांगलं गरम करून घ्यायचं आणि ह्यामध्ये आपण जो किसलेला दुधी भोपळा आहे तो घालायचा आहे. दुधी असा संपूर्ण घालून झाल्यानंतर गॅसची आच आपल्याला मोठी ठेवायची आहे आणि चांगले 3 ते 4 मिनिटं हा दुधी भोपळा या तुपाबरोबर परतून घ्यायचा आहे. म्हणजे दुधी भोपळ्याचा जो कच्चा वास असतो, कच्चेपणा, तो आपल्याला घालवायचा आहे. त्यासाठी मोठ्या आचेवर आपल्याला असा परतून घ्यायचा आहे. 3-4 मिनिटं मोठ्या आचेवर मी सतत हा परतून दुधी भोपळा घेतलेला, त्यामुळे आता बघू शकता थोडासा तो आकसला गेला आहे. त्यामधलं पाण्याचं प्रमाण पूर्णपणे कमी झालेलं आहे. आता गॅसची आच मंद करायची आहे आणि ह्यामध्ये आपल्याला घालायची आहे ती म्हणजे साखर. इथे मी मेजरमेंट कपचा 1/3 कप आणि वजनामध्ये 75 ते 85 ग्रॅम एवढी साखर घेतली आहे. तुम्हाला जास्तीचं गोड आवडत असेल तर थोडी जास्त साखर वापरू शकता. साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत साखर विरघळत नाही. एकदा साखर अशी विरघळली की गॅसची आच आपल्याला मध्यम करायची आहे आणि या कढईला झाकण लावून चांगले 3 ते 4 मिनिटं मध्यम आचेवर हा दुधी या साखरेसोबत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. काही मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघूया. आता तुम्ही इथे बघू शकता, मगाशी किती साखरेचं पाणी होतं, आता पूर्णपणे ते कमी झालेलं आहे आणि दुधी सुद्धा बऱ्यापैकी ह्यामध्ये शिजला गेला आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आता आपल्याला दूध घालायचं आहे. दूध किती वापरायचं, तर इथे मी पाऊण कप एवढं दूध वापरलं आहे. म्हणजे जवळजवळ 200 ml आपल्याला दूध वापरायचं आहे. या दुधीच्या वड्या बनवण्यासाठी आपल्याला चांगलं घट्ट आणि फुल फॅट दूधच वापरायचं आहे, म्हणजे छान चवसुद्धा येते आणि टेक्स्चरसुद्धा खूप छान येतं. दूध का घालायचं यामध्ये, त्यामुळे एक चांगली चवसुद्धा येते आणि अजून पूर्णपणे आपला दुधी शिजलेला नाही, त्यामुळे दुधासोबत तो व्यवस्थित शिजला जातो. आता यामध्ये दुकानात जसे हलवाई लोक रंग वापरतात तसा मी इथे हिरवा लिक्विड रंग वापरणार आहे, म्हणजे रंगसुद्धा छान येईल. पण हे पूर्णपणे ऐच्छिक आहे, तुम्हाला नसेल वापरायचं तर नाही वापरलं तरी देखील चालेल. रंग वापरल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं आहे. इथे मी लिक्विड फूड रंग वापरला आहे, पण तुमच्याकडे जर कोरडा रंग असेल खाण्याचा, त्यामध्ये 2-3 थेंब पाण्याचे घालून त्यामध्ये मिक्स करू शकता, जर तुम्हाला वापरायचं असेल तर. व्यवस्थित एकजीव करून झालं की पुन्हा एकदा आपल्याला गॅसची आच मध्यम करायची आहे आणि झाकण लावून आपल्याला चांगलं 3 ते 4 मिनिटं हे दुधासोबत दुधी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे.
आता आपण एक पूर्वतयारी करूया. तर इथे मी एक बाउल घेतला आहे आणि त्यामध्ये मेजरमेंट कपाचा अर्धा कपाचा वापर करून मिल्क पावडर घेतली आहे. आज आपण अजिबात खव्याचा वापर करणार नाही आहोत, त्यामुळे इथे मी मिल्क पावडर वापरली आहे. मिल्क पावडर वापरल्यामुळे काय होतं, वडीला चवसुद्धा छान येते आणि वडी सेट व्हायला मदतसुद्धा होते. आता या मिल्क पावडरमध्ये आपल्याला 1 चमचा भरून साजूक तूप घालायचं आहे. साजूक तूप का घालायचं? कारण मग मिल्क पावडरमध्ये गुठळ्या बनत नाहीत. आपण जर कोरडीच मिल्क पावडर डायरेक्ट दुधी हलव्यामध्ये घालायला गेलो तर त्याच्या गुठळ्या बनतात आणि त्या व्यवस्थित मोडता येत नाही. त्यामुळे असं थोडंसं तूप घातलं आणि व्यवस्थित ह्या मिल्क पावडरला चोळून घेतलं की जास्ती गुठळ्या बनत नाहीत. पण इथे कढईचं झाकण सुद्धा उघडून बघूया. इथे बघू शकता व्यवस्थित दुधी शिजला गेला आहे. आता यामध्ये आपण जी तूप घालून मिल्क पावडर तयार ठेवलेली ती घालायची आहे. तुम्हाला इथे मिल्क पावडर घालायची नसेल तर ह्याऐवजी तुम्ही खवासुद्धा वापरू शकता किंवा ह्या स्टेजला तुम्ही दुधावरची साय वापरू शकता. आता ही मिल्क पावडर आपल्याला या दुधीसोबत व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे. जोपर्यंत ती एकजीव होत नाही आणि या मिल्क पावडरसोबतच आपल्याला हा दुधीसुद्धा आणखीन शिजवून घ्यायचा आहे. गॅसची आच आपल्याला इथे मध्यम ते मोठीच ठेवायची आहे. मंद ठेवायची नाही, कारण मंद आच ठेवली तर दुधीला पाणी सुटायला सुरुवात होईल आणि आणखीन ते पातळ मिश्रण व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे व्यवस्थित आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. इथे मी आणखीन पुढचे 3-4 मिनिटं असं व्यवस्थित दुधी शिजवून घेतलं आहे. बघू शकता हळूहळू मिक्स करता करता याचा रंगसुद्धा बदलला आहे आणि छान दुधी अगदी एकजीव झाला आहे, मऊसूत झाला आहे आणि त्याचा लगदा व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे असं टेक्स्चर आलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा भरून वेलची पावडर घालायची आहे आणि ही सुद्धा व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायची आहे. इथे तुम्हाला जर दुधीच्या वड्या बनवायच्या नसतील तर इथे आपला दुधी हलवा तयार आहे. पण वडीचं टेक्स्चर येण्यासाठी आणि वड्या सेट होण्यासाठी आपल्याला आणखीन हे परतून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मध्यम ते मोठ्या आचेवरच आपल्याला सतत परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत कढईपासून हे मिश्रण सुटत नाही आणि त्याचा एक प्रकारे गोळा बनत नाही, तोपर्यंत परतून घ्यायचं आहे. इथे काही मिनिटातच तुम्ही बघू शकता कढईपासून मिश्रण कसं सुटायला लागलं आहे, घट्टसुद्धा झालं आहे. म्हणजे वडी थापण्याजोगं हे मिश्रण आपलं तयार झालं आहे. वडी केव्हा आपण थापायला घ्यायची हे तुम्हाला कळत नसेल तर हातावर थोडंसं मिश्रण घ्यायचं कोमट करून आणि त्याचा गोळा बनतोय का, फार हाताला चिकटत नसेल तर वडी सेट करण्याजोगं मिश्रण तयार झालं आहे असं समजायचं. आता इथे मी एक खोलगट प्लेट घेतली आहे, त्याला थोडंसं तूप लावून घेतलं आहे जेणेकरून वड्या आपल्या चिकटणार नाही. आता यामध्ये आपलं जे तयार झालेलं वडीचं मिश्रण आहे ते घालायचं आहे आणि एखाद्या उलटण्याला थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचं आणि वड्या थापून घ्यायच्या. प्लेट घेताना थोडीशी खोलगट प्लेट घ्यायची किंवा डबा थोडासा खोलगट घ्यायचा, म्हणजे वडीचं टेक्स्चर खूप छान येतं आणि थोड्याशा जाडसर वड्या पडतात, नाही तर खूप पातळ वड्या पडल्या जातात. आता या वड्या आणखीन सुंदर दिसण्यासाठी यावर मी थोडेसे पातळ असे बदामाचे काप कापून घेतले आहेत ते घालणार आहे. म्हणजे वडीसुद्धा चवीला छान लागते आणि दिसायला सुद्धा सुंदर दिसते. आता हे सुद्धा थोडेसे आपल्याला असे प्रेस करून घ्यायचे आहे. आता हे मिश्रण फार गरम आहे, त्यामुळे हे पूर्णपणे थंड होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. तुम्हाला जर जास्तीची घाई असेल तर फ्रीजमध्ये थोडंसं कोमट मिश्रण झाल्यानंतर ही प्लेट ठेवली तरी देखील चालेल. काही वेळाने बघू शकता पूर्णपणे मिश्रण थंड झालं आहे. आता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये लहान मोठ्या कशा हव्यात तशा वड्याचा आकार एखाद्या सुरीने कापून घ्यायचा आहे. ओलं मिश्रण असताना कापायचं नाही, कारण सगळं मिश्रण उलटण्याला किंवा सुरीला चिकटू शकतं. त्यामुळे एकदा सेट झालं की अशा वड्याच्या वड्या कापून घ्यायच्या. आता ह्यातली एक वडीसुद्धा तुम्हाला मी काढून दाखवते, जवळून सुद्धा दाखवते. बघू शकता किती सुंदर टेक्स्चर आलं आहे. अगदी मस्त वडी दिसत आहे. तोंडात टाकताच विरघळेल असं टेक्स्चर आलं आहे. तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने अशा दुधीच्या वेगळ्या वड्या करून बघा आणि कशा झाल्या ते कमेंट करून नक्की कळवा. आजची माझी रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे एक लाईक करा, शेअर करा. प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. ही वडी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल किती मस्त मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणाऱ्या वड्या तयार होतात. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स, अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.